गोविंद दळवी कधी यात्रेमधल्या आकाश पाळण्यात बसला नाही. त्या गोविंद दळवीला 14 एप्रिलच्या दिवशी, म्हणजे जगामध्ये जी 14 एप्रिल बहुजन समाजामध्ये एक दिवाळीच्या सणापेक्षाही मोठ्या पद्धतीने साजरी केली जाते, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू सोलापूरमधून अकोल्याला मला हेलिकॉप्टरनं प्रवास करतो, जो गोविंद दळवी कधी त्या आकाश पाळण्यामध्ये बसला नाही ना, कधी फार मोठ्या एखाद्या याच्यामध्ये नाही बसला, तो डायरेक्ट हेलिकॉप्टरमध्ये बसला. ओबीसीच्या मुद्द्यावर धनराज वंजारींनी वेगळी भूमिका मांडली आणि तुम्ही त्यांची हकालपट्टी केली. आता तुमची ओबीसीच्या काय तुमची भूमिका आहे? नाही, हकालपट्टी वगैरे केली नाही. परत तुम्ही तोच मुद्दा आणलेला, आम्ही हकालपट्टी केलेली नाही. बाळासाहेब तर एका जातीचे म्हणतात, तर बाळासाहेबांच्या आजूबाजूची चौकट बघा, कोण समाजाची लोक आहेत बाळासाहेबांच्या आजूबाजूला. बाळासाहेबांची वेगवेगळे प्रयोग केले, ते फक्त अकोल्याच्या व्यतिरिक्त कुठे ते दुसरीकडे कुठे मिळताना दिसत नाही. नाही, हे पहिल्या अकोल्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे यश दिसत नाही असं कसं म्हणता तुम्ही? प्रक्रिया बाळासाहेबांचा स्वभाव आडवा येतो असं लोक म्हणतात. नाही, हे पहिली गोष्ट, बाळासाहेबांना दुरून जे लोक बघतात किंवा ज्या लोकांचा पुराग्रह दूषित आहे बाळासाहेबांकडून बघण्याचा, तेच लोक बाळासाहेबांना या अँगलनं बघतात. तुम्ही हा प्रश्न राजकारणातल्या इतर लोकांना विचारा ना. जेव्हा 2014ला देवेंद्र फडणवीस सरकार होतं, अर्धी राष्ट्रवादी भाजपमध्ये होती, अर्ध काँग्रेस भाजपमध्ये होतं. अहो, काँग्रेसचा सर्वोच्च पदावर असलेला राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्ष नेता, संवैधानिक पदावर असलेला, तो पद घेऊन तो गेला ना तिकडं काँग्रेसमधून भाजपमध्ये. याच्याबद्दल काय नाही म्हणते काँग्रेसला लोक सोडून जातात. जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आपण बघतच असाल की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया, त्यांचे मत, त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आपण बघत असाल की वंचित बहुजन आघाडीचा एक चेहरा गोविंद दळवी सर आता आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण वेगवेगळ्या विषयावरती मनसोक्त, बिंदास, निर्भीड असं चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम दळवी सर, आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. दळवी सर, आपण एक आता वंचित बहुजन आघाडीकडे येण्यापर्यंतचा प्रवास कसा आहे तुमचा? म्हणजे पूर्वी तुम्ही कुठं काम करत होतात, कुठल्या पक्षात होतात, कुठल्या सामाजिक कार्यात होतात, त्याबद्दल जरा. सर्वप्रथम जागृती न्यूजचे मी या ठिकाणी धन्यवाद मानतो की माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिली, मनमोकळं करण्याची संधी दिली. माझी वंचित बहुजन आघाडीमध्ये येण्याची जी काही सुरुवातीची जी भूमिका आहे किंवा जो काय माझा प्रवास आहे, तर साधारणतः तो असा आहे की मी साधारणतः फर्स्ट इयरच्या दरम्यानपासून गावातून या कामाला मी सुरुवात केलेली आहे. ज्या गावामध्ये मी राहत होतो की या गावामध्ये मी 2006 साली, म्हणजे 5-6च्या दरम्यान गावामध्ये शिवजयंती जी साजरी करण्याची प्रथा होती ती वेगळ्या पद्धतीची होती. परंतु मी पुढाकार घेतला, मी एक संकल्पना मांडली की गावामध्ये 12 बलुतेदार समाजातले लोक एकत्रित करायचे आणि एक समिती स्थापन करायची, शिवजयंती संयोजन समिती म्हणून. आणि त्या समितीची संकल्पना मांडल्यानंतर मला चांगल्यापैकी प्रतिसाद मिळाला आणि त्या समितीमध्ये कुंभार समाजाच्या माणसाला मी अध्यक्ष म्हणजे सचिव केलं आणि अध्यक्ष म्हणून बौद्ध समाजाच्या माणसांना त्या ठिकाणी आपण नियुक्ती दिली. म्हणजे शामरावजी केवटे आणि अनंता गाडगे म्हणून असे होते. आणि त्यांच्या माध्यमातून ती पहिली शिवजयंती 12 बलुतेदार समाजातल्या लोकांना घेऊन ती शिवजयंती आम्ही सुरुवात केली होती. आणि त्यानंतर मग लागलीच भीम जयंती आली. मग भीम जयंतीमध्ये सुद्धा मराठा समाजाचे भगवानराव चव्हाण म्हणून त्या ठिकाणी भीम जयंतीच्या समितीचे अध्यक्ष केले आणि परत 12 बलुतेदार समाजाचे त्या समितीमध्ये सचिव केले आणि त्या ठिकाणी आम्ही भीम जयंती साजरी केली. असा एक साधारणतः शिवाजी महाराजाला 12 बलुतेदार 18 पगड जाती बहुजन समाजातील लोकांनी एकत्रित येऊन जी लोकशाहीची संकल्पना त्या ठिकाणी मांडली होती, रयतेची संकल्पना मांडली होती, ती संकल्पना घेऊन मी सुरुवात केली. आणि तिथून मग रट्टा या सामाजिक संस्थेमध्ये काही दिवस काम केलं, जे टीचर्स अँड थिंकर्स, रॅशनॅलिस्ट टीचर्स अँड थिंकर्स अकॅडमी म्हणून चालत होती. आणि मग तिथून कॉलेजियन जीवन आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढे चालत असताना ज्या काही फुले आंबेडकरी चळवळी महाराष्ट्रामध्ये चालतात, सातत्याने त्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग होता आणि त्या चळवळीच्या माध्यमातून मी या सार्वजनिक कामामध्ये आलो. त्यानंतर सामाजिक संघटनेमध्ये सुद्धा अखिल भारतीय जीवा सेना म्हणून एक संघटना आहे, त्या संघटनेमध्ये सुद्धा मी राज्याचा एक प्रवक्ता म्हणून सामाजिक संघटनामध्ये त्याच्यात काम केलं. आणि त्या संघटनेमधून जे समाजातले प्रश्न आहेत, जे काही अति महत्त्वाचे जे प्रश्न छेडले गेलेले आहेत, जे राहिलेले आहेत, त्या प्रश्नांना घेऊन समोर आलो. आणि साधारणतः त्या प्रश्नांना घेऊनच महाराष्ट्रामध्ये मी बऱ्यापैकी कामाला सुरुवात केली. इकडे कसे आला तेच त्याच्याकडेच येत आहे. तर तो प्रश्न घेऊन माझा उद्देश एकच होता की सेना महाराज हे सर्वांना कळाले पाहिजे. तर मग कसे कळतील? तर माझ्यासमोर 2 प्रश्न आले. नंबर 1, सेना महाराजाच्या साहित्याचं पुनर्प्रकाशन झालं पाहिजे. सेना महाराजाला राष्ट्रीय महापुरुषाचा दर्जा म्हणून
केंद्र सरकारच्या महामानवांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश झाला पाहिजे. जयंती स्मृती दिन म्हणून ते जनसामान्यापर्यंत, शालेय शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत गेले पाहिजे. हे जाण्यासाठी काय करावं लागेल, तर याच्यासाठी आपल्याला सरकारला असे निर्णय घ्यावे लागतील. तर मग सरकारला जर निर्णय घ्यावे लागतील तर सरकारमधल्या बसलेल्या लोकांना सेना महाराज माहिती पाहिजे. मग त्या लोकांना सेना महाराज माहिती करून देण्यासाठी निवेदनं असतील, मोर्चे असतील, आंदोलने असतील, या सगळ्या प्रश्नांमधून मग मी ती लढाई सुरू केली आणि जवळजवळ या महाराष्ट्रातल्या 26-27 खासदारांना भेटलो, कारण तो केंद्र सरकारच्या स्तरावरचा प्रश्न होता. आणि जवळपास 160 ते 170च्या जवळजवळ आमदारांना भेटलो आणि 4-5 डझन मंत्र्यांना भेटलो असं आजी माझी सगळ्यांना. आणि सातत्यानं ती मागणी लावून धरत होतो की सेना महाराजांच्या संदर्भामध्ये ते काहीतरी केलं पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये सेना महाराजाचं फार कोणी गांभीर्य घेत नव्हतं. मग त्यात पवार साहेबांना भेटायचा विषय असेल, मुंडे साहेबांना भेटायचा विषय असेल आणि जे काही दिग्गज महाराष्ट्रातले राजकारणी असेल, मॅक्झिमम लोकांना मी ते निवेदन घेऊन भेटलो, परंतु त्यांनी कोणी रिस्पॉन्स दिला नाही. अशातच 17 जानेवारी 2019ला बाळासाहेब आंबेडकरांची जी वंचित बहुजन आघाडीची जी संकल्पना या ठिकाणी महाराष्ट्रात मांडल्या गेली, त्या संकल्पनेचा एक मोठी सभा नांदेड या ठिकाणी 17 जानेवारीला होती. आणि त्या ठिकाणी जी काही चळवळीतली माणसं सहकारी होती, तर त्यांच्या संदर्भामध्ये चर्चा केली की बाबा माझ्या म्हणजे सामाजिक प्रश्न आहेत आणि सेना महाराजांच्या संदर्भात काही प्रश्न आहेत. या प्रश्नावर कोणतंच सरकार, कोणताच पक्ष, कोणत्याच पक्षाचे आमदार खासदार आवाज उचलत नाहीत. मग हे आवाज या सभेच्या माध्यमातून मला मांडायला, हे प्रश्न मांडायला संधी मिळेल का? तर मला बाळासाहेब आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी आणि अशा असंख्य नेत्यांच्या उपस्थितीत 7 मिनिटं माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी मला बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी नांदेडच्या सभेमध्ये दिली. आणि त्या 7 मिनिटाच्या भाषणामधून माझी वंचित बहुजन आघाडीमध्ये एंट्री झाली आणि मी ती माझी भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि तिथून माझ्या या प्रक्रियेला सुरुवात झाली. हे कसं आलं, इथपर्यंत तुमचा प्रवास वंचितचा कसा आहे? हां, तर आता या ठिकाणी जशी मला संधी मिळाली त्या ठिकाणी, आणि संधी मिळाल्यानंतर मी कार्यकर्ता म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी बोललो आणि मी माझी भूमिका मांडल्यानंतर अर्ध भाषण माझं, म्हणजे 3.5 मिनिटाचा कार्यकाळ माझा संपलेला असं, आणि 3.5 मिनिटाच्या भाषणामध्ये अचानक बाळासाहेबांची आणि इतर मान्यवरांची एंट्री झाली स्टेजवर. तर ते त्यांची एंट्री झाल्यामुळं पब्लिकचं लक्ष त्यांच्याकडे लागलं आणि पूर्ण स्टेज हा त्यांच्याकडे वळल्या गेला आपसूक. तर मग माझं भाषण थांबवलं गेलं. मग माझं भाषण थांबवल्या गेल्यानंतर मग ते प्रस्तावने असेल, स्वागत, सन्मान, ही सगळी प्रक्रिया पार पडली आणि मूळ कार्यक्रमाला सुरुवात झाली मला थांबवून. की लगेच बाळासाहेबांनी संबंधित संचालन करणाऱ्या व्यक्तींना बोलवलं आणि सांगितलं की आम्ही येताना जे भाषण चालू होतं ते भाषण कंटिन्यू करा. आणि तो माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्कादायक, एक आनंददायी आणि धक्कादायक प्रसंग होता की आपलं भाषण 3.5 मिनिटात काय होतं ते संपलं आणि परत कोणी आपल्याला बोलवायला अशी संधी नाही, कोणी स्टेजवर बसायला जागा देत नव्हतं, वारंवार येऊन कोणी उठवत होतं. आणि एवढ्या सगळ्या लाखोच्या गर्दीमध्ये जवळपास स्टेजवर साधारणतः 500 ते 550 लोक असतील आणि वक्ते म्हणून 30-35 लोक वक्ते असतील. आणि ओवैसी साहेब, बाळासाहेब हे दोन्ही मान्यवर तिथं असताना माझं भाषण कोण ऐकणार? आणि रस्त्यांनी येताना जे बाळासाहेबांनी माझं भाषण ऐकलं त्यांना संधी द्या म्हणले आणि परत मला ती संधी मिळाली. ती माझ्या राजकीय एकूण जीवनामधला एक मी खूप मोठी अपॉर्च्युनिटी समजतो आणि तिथून मला मग ती संधी मिळाली. त्यानंतर अगदी त्यानंतर मला चंद्रपूरची सभा मिळाली. त्या ठिकाणी चंद्रपूरच्या सभेमध्ये मी ज्या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करायला गेलो, चंद्रपूर नंतर परत लातूरच्या सभेमध्ये संधी मिळाली, लातूर नंतर हिंगोलीच्या सभेमध्ये मिळाली, हिंगोली नंतर कोल्हापूरच्या सभेमध्ये संधी मिळाली, कोल्हापूर नंतर बुलढाण्याच्या सभेमध्ये संधी मिळाली आणि बुलढाण्याच्या सभेच्या नंतर जालन्याच्या सभेमध्ये संधी मिळाली. अशा जवळपास एक 14-15 ठिकाणी मला वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन मेळाव्यामध्ये माझं मनोगत व्यक्त करण्याची मला संधी मिळाली. आणि माझ्या जीवनात एक चमत्कार झाला. तो चमत्कार असा होता की 23 फेब्रुवारी 2019ला शिवाजी पार्कवर जे सर्वात मोठी सभा, ओबीसीचं महाअधिवेशन त्या सभेचं नाव होतं, त्या सभेमध्ये मला निमंत्रित केलं गेलं, म्हणजे बोलवलं की तुम्ही पण त्या सभेला या. आणि त्या ठिकाणी सभेला गेल्यानंतर मग मला तिथं वाटलं नाही की बा एवढी मोठी सभा आहे शिवाजी पार्कवर, आपल्याला गावात कोणी विचारत नाही आहे, कोणी फारशी काही संधी देत नाही आहे आणि इथं कोण आपल्याला संधी देणार आहे. त्यामुळे मग शिवाजी पार्कवर मी जाऊन एका बाजूला उभा राहिलो आणि मला परत येऊन बसवायला लावत होते, मी मला परत कोणीतरी उठवत होतं, परत बसवत होतं, म्हणजे असं काही फार हे नव्हतं. आणि नंतर मला अशोक सोनवणे, त्यावेळेस अशोक भाऊ सोनवणे त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी मला थेट आणून शिवाजी पार्कच्या सभेमध्ये पहिल्या स्टेजवर बसवलं, म्हणजे पहिल्या लाईनमध्ये बसवलं स्टेजच्या.
आणि पहिल्या लाईनमध्ये बसल्यानंतर मला ते गेल्यानंतर परत बॉडीगार्ड आले, बॉडीगार्डनी परत उठवलं मला. असं 2-3 वेळेस झालं. मी म्हटलं बा हे पहिल्या लाईनमध्ये काही माझी बसायची हे नाही आहे आणि मला एक जण उठवते, एक जण बसवते, त्यामुळे मी गोंधळून गेलो, अक्षरशः चक्रावून गेलो. आणि नंतर मी शेवटी जाऊन उभा राहिलो. शेवटी मला अशोक भाऊनी परत आणलं आणि बसवलं. मी त्यांना हात जोडले की भाऊ मी इथं बसणार नाही, परत कोणीतरी बाउन्सर येईल, परत मला कोणीतरी उठवल, एवढ्या पब्लिकमध्ये हे सगळं मला काही सहन होणार नाही. तर मला भाऊनी खिशात हात घालून यादी काढून दाखवली प्रिंटेड, आणि त्या यादीमध्ये पहिल्या लाईनमध्ये बसणाऱ्या मान्यवरांची जी नावं टायपिंग करून खाली बाळासाहेबांची स्वाक्षरी होती, त्याच्या पहिल्या लाईन मधल्यामध्ये एक 5व्या ते 6व्या नंबरला माझं नाव होतं. हे बघितल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का भेटला आणि मन भरून आले की एवढी आपल्या जीवनामध्ये माझ्या एकूण वैयक्तिक जीवनाचा जर विचार केला तर माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे आमच्या पुऱ्या खानदानीत ना कोणी ग्रामपंचायतला उभं राहिलं आजपर्यंत, ना कोणी कोण्या निवडणुकीला उभं तुम्ही फक्त तुम्हाला पहिल्या लाईनमध्ये बसायला संधी मिळाली किंवा भाषण करायला संधी मिळाली म्हणून तुम्ही इकडं वळालात, परंतु बाळासाहेब म्हणजे काही विशिष्ट वर्गाचे नेते असंच मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातं आणि तुम्ही असं असताना आपण कसं काय वळत मग इकडे? म्हणजे हे पहिली गोष्ट तर मीडियाने स्वतःची एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावी की तुम्ही कोणत्या नेत्याला कोणत्या चौकटीत बसवता हे पहिल्यांदा मीडियानं समजून घेतलं पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट तर एखाद्याला दुय्यम स्थान द्यायचं आणि एखाद्याला कारण म्हणजे झिरोचं हिरो आणि हिरोचं झिरो करण्याची जी पॉलिसी आहे मीडियाची, ती पहिल्यांदा मीडियाच्या पॉलिसीनी ठरवून घ्यावं की त्या एखाद्या नेतृत्वाबद्दल परिपूर्ण माहिती घेतल्याशिवाय आपण त्याला बोलू नये. म्हणजे एका विशिष्ट जाती समुदायात तुम्ही कसे म्हणता, अहो बाळासाहेब जर एका जातीचे म्हणतात तर बाळासाहेबांच्या आजूबाजूची चौकट बघा, कोण समाजाचे लोक आहेत बाळासाहेबांच्या आजूबाजूला. बाळासाहेबांनी जे पहिल्यांदा आमदार निवडून आणला भीमराव केराम आदिवासी समाजाचा, मखराम पवार बंजारा समाजाचा, दशरथ भांडे त्या ठिकाणी कोळी समाजाचे, रामदास बोडके बारी समाजाचे, त्या ठिकाणी हे आमदार आहेत. त्यानंतर बाळासाहेबांनी जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनवले त्या ठिकाणी बळीराम शिरस्कार असतील माळी समाजाचे, हरिभाऊ भदे असतील आमदार धनगर समाजाचे, बालमुकुंद भिरड असतील तेली समाजाचे, अंजुमॅम ताई असतील मुस्लिम समाजाच्या, कासार समाजाच्या महिला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केलं, साधनाताई श्रीराम इंगळे नावाच्या महिलेला नाभिक समाजाच्या पाणीपुरवठा सभापती केलं. आता वस्तू म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये बार्शी टाकळीमध्ये जी बाळासाहेबांची नगरपंचायतमध्ये त्या ठिकाणी नगरसेवक निवडून आलेले आहेत, तिथे स्वीकृत नगरसेवक घेताना कोणाला घेतलं पाहिजे? एका मायक्रो ओबीसीच्या नाभिक समाजाच्या श्रावण भातखळीला बाळासाहेबांनी घेतलेला आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या आजूबाजूला जे काही लोक आहेत किंवा बाळासाहेबांनी ज्या लोकांना संधी दिलेली आहे ते असंख्य जात समूहाचे, मी हजारो नाव तुम्हाला या ठिकाणी सांगू शकेल की बाळासाहेबांची एकूण आपण जर रचना बघितली किंवा आजूबाजूचं वातावरण बघितलं किंवा पक्षातली इमेज टीम बघितली असेल तर तुम्ही सगळा एक अभ्यास करा. आता या ठिकाणी सर्व जाती धर्माची माणसं आपल्या समोर आढळतील. नाही पण हे सगळं तुम्ही सांगत आहे, पण हे सगळं तुम्ही आता म्हणताय की ह्या जातीच्या लोकांना आमदार केलं, मंत्री केलं, जिल्हा परिषद सदस्य केलं, पण हे सगळं बाळासाहेबांनी जे वेगवेगळे जे प्रयोग केले हे फक्त अकोल्याच्या व्यतिरिक्त कुठे ते दुसरीकडे कुठे यश मिळताना दिसत नाही. नाही, हे पहिल्या अकोल्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे यश दिसत नाही असं कसं म्हणता तुम्ही? आता बाळासाहेब जर अकोल्याचे आहेत तर भीमराव केराम किनवटला नांदेडमधून निवडून आले, सूर्यवंशी नावाचे आमदार धुळ्यामधून साक्रीमधून निवडून आले. बाळासाहेबांची आता जे बाळासाहेबांच्या उमेदवारांची जी मतदारांची आकडेवारी आहे, अकोला, वाशिम, बुलढाणा या 3 जिल्ह्यापेक्षा इकडं सांगलीमधली आकडेवारी बघा लोकसभेची, नांदेडमधलीच आकडेवारी बघा, हिंगोलीमधली आकडेवारी बघा, इकडली पुण्या मुंबई साईडची आकडेवारी बघा. बाळासाहेबांचं सर्वव्यापी राजकारण आहे असं आपण म्हणू शकत नाही एका भागामध्ये आहे. सर्व ठिकाणचे त्यांचे प्रयोग आहे आजही. नाही पण आता तुम्ही ज्यांची नावं घेतली भांडे असतील, भीमराव केराम असतील किंवा ते बाळासाहेब तुमचे शिरस्कार असतील, हे आज कुठे आहेत बाळासाहेब? नाही, आज नसू द्या, आज त्यांनी त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी बाळासाहेबाला म्हणजे सत्तेच्या याच्यामुळे जरी त्यांना जाता आले असेल तर तो भाग वेगळा, परंतु ते एकेकाळी ते सगळे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेली मंडळी आहे ना. जर जुन्या काळात जर तुम्ही भीमराव केरामचं नाव किंवा जे मी सांगितलं की नांदेडमध्ये निवडून आले, सूर्यवंशी धुळ्यामधून निवडून आले, ही जी काही बाळासाहेबांच्या राजकारणाची जी व्याप्ती आहे अकोला, वाशिम, बुलढाण्यापुरतं मर्यादित नाही ना, हे सगळीकडेच आहे ना. आणि आताच जर बघत असं तर लोकसभेला मताची टक्केवारी बघा, 1,72,000 मतदान हिंगोलीमध्ये आहे, 1,65,000 मतदान याच्यामध्ये नांदेडमध्ये आहे, 4.25 मतदान सांगलीमध्ये आहे. सगळ्याच भागात आहे ना, नाही अशातला भाग नाही. नाही दरवी सर, तुम्ही सगळं सांगताय, मताची गोळागिरी सांगताय, परंतु जेवढे लोक तुमच्यासोबत जुडले जात आहेत तेवढे ते काही दिवसानंतर सोडून पण जात आहेत ना. नाही, सोडून जाण्याचा प्रयोग, एखाद्या माणसाला राजकीय महत्वाकांक्षा जर त्यांची वेगळ्या पद्धतीची आढळली किंवा पोट भरलं असेल असं वाटत असेल मला एखाद्या माणसाला किंवा बैमानीच करायची असेल तर शेवटी माणूस आहे, त्याला आपण कुठपर्यंत रोखणार आहोत. परंतु बाळासाहेबांच्या एकूण राजकारणामध्ये, बाळासाहेबांच्या एकूण विचारधारेमध्ये आणि एकूण रणनीतीमध्ये बाळासाहेबांकडून कुठलाही माणूस तोडण्याचा प्रयत्न कदापि झालेला नाही आहे.
त्यांच्या काही राजकीय स्वार्थाच्या मतलबीपणाच्या काही प्रक्रिया महत्वाकांक्षा झाली तुम्ही म्हणताय तुम्ही आता त्यामुळे दिले असतील ना. सर तुम्ही म्हणताय की बाळासाहेब कुणाला हे करत नाही, परंतु कालचं उदाहरण आहे ना, आरोग्य धनराज वंजारी ओबीसी समाजाचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ उपाध्यक्ष होते, त्यांची तुम्ही आता पोटी केली. नाही, हे पहिल्यांदा हे मीडियाची ही एक रणनीती खरं पाहिजे, मीडियाने समजून घ्यायला पाहिजे. धनराज वंजारींची हकालपट्टी केलेली नाही. धनराज वंजारी साहेबांनी ओबीसीचं संघटन उभं करण्याची सातत्यानं विचार मांडल्यानंतर बाळासाहेबांनी आणि पक्षांनी विचार केला की त्यांना ओबीसीचं संघटनात्मक सामाजिक ओबीसीचा एक समूहाचं काम उभं करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये त्यांना राजकीय पक्ष आपल्या वंचितच्या पक्षीय कामगारीतून त्यांना मुक्त केलेलं आहे. हकालपट्टी नाही केली. तुम्ही पत्र पूर्ण वाचा, पूर्ण त्या पत्रावर अभ्यास करा. हकालपट्टीचा संबंधच नाही. पक्षातून हकालपट्टी अजिबात केलेली नाही आहे. तुम्ही याचा इनाकारण प्रोपगंडा. अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की बाळासाहेब आंबेडकरांचा जो स्वभाव आहे, या स्वभावामुळे अनेक लोक पक्ष सोडून जाते. तुम्हाला कसं म्हणतो? आता मला एक तुम्हाला सांगतो मी, बीडचे आष्टीचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस आहेत, त्यांची हकालपट्टी झाली होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून. त्या पत्रामध्ये तसं होतं, स्वतः सुरेश धस सांगतात अनेक ठिकाणी. पण आमच्या याच्यामधून हकालपट्टी झालीच नाही ना. त्यांना ओबीसीचं संघटन उभं करण्यासाठी त्या ठिकाणी बाळासाहेबांनी परवानगी दिली आहे काम करण्यासाठी आणि पक्षीय जबाबदारीतून त्यांना मुक्त केले आहे. त्यामुळे हकालपट्टी वगैरे काही नाही. राहिला प्रश्न माझा अनुभव म्हणा किंवा एकूण मी बघतो बाळासाहेबांच्या राजकारणामध्ये, तर बाळासाहेबांच्या इकडे खऱ्या अर्थाने व्यक्ती स्वातंत्र्य चांगल्या रीतीने दिलेलं आहे, भाषण स्वातंत्र्य, कृती स्वातंत्र्य आहे आणि लोकशाहीला पूरक असणारी वंचित बहुजन आघाडीमध्ये सगळ्या प्रकारची सामुदायिक निर्णय प्रक्रिया आहे. बाळासाहेबांचा स्वभाव आडवा येतो असं लोक म्हणतात. नाही, हे पहिली गोष्ट, बाळासाहेबांना दुरून जे लोक बघतात किंवा ज्या लोकांचा पुराग्रह दूषित आहे बाळासाहेबांकडून बघण्याचा, तेच लोक बाळासाहेबाला या अँगलनं बघतात किंवा या नजरेनं बघतात. वैयक्तिक बाळासाहेबापर्यंत जे माणूस जातो, बोलतो, चर्चा करतो, बाळासाहेबांसोबत बसतो, उठतो, तो माणूस प्रांजळ आणि नैतिकतेने ओतप्रोत भरलेला माणूस असेल तर तो कदापि बाळासाहेबाला सोडू शकत नाही आणि बाळासाहेबापासून दुरावू पण शकत नाही. आणि बाळासाहेबाचा स्वभाव हे संपूर्ण लोकांना स्वतःच्या अंतःकरणाला लावणारा स्वभाव आहे, याचा आपण समजून घ्यावं. जर तुम्हाला उदाहरणच द्यायचं असेल तर मी तुम्हाला उदाहरण देतो. जे काही महाराष्ट्रामध्ये छोट्या मोठ्या घटना घडामोडी झाल्या, जे काही धनगर समाजाच्या संदर्भामध्ये, बाळासाहेबाच्या संदर्भामध्ये जे काही उदाहरण उभं केल्या गेलं, जे काही कटकारस्थान उभं केलं गेलं, तर बघा एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा बाळासाहेबांनी पंढरपूरमध्ये धनगर समाजाचा उमेदवार दिला. बाळासाहेबांनी अकोला जिल्हा परिषदेमध्ये गटनेता म्हणून धनगर समाजाचे ज्ञानेश्वर सुलताने दिले. आजही बाळासाहेबांच्या सोबत काम करणाऱ्यापैकी आमच्या महाराष्ट्रातल्या 49 जिल्हाध्यक्षापैकी साधारणतः 3 ते 4 जिल्हाध्यक्षांच्या समोरची संख्या आमची धनगर समाजाची आहे. म्हणजे कुठल्याही समाजाच्या संदर्भामध्ये, कुठल्याही समूहाच्या संदर्भामध्ये, कुठल्याही व्यक्तीच्या संदर्भामध्ये बाळासाहेब हे अजिबात रागात चिडलेल्या अवस्थेत किंवा द्वेषाच्या बाबतीमध्ये पसरलेले सापडणार नाहीत. तर बाळासाहेब एक मानवी विचारधारेने, मानवतावादी विचारधाराने ओतप्रोत भरलेले व्यक्तिमत्व आहे. स्वच्छ आणि निर्मळ, चारित्र्यवान आणि नीतिमत्तेनं ओतप्रोत भरलेले विचार आणि सगळ्यांकडे एक मानवतेच्या दृष्टिकोनाने बघणार आहे. एकही शब्द बाळासाहेब आंबेडकरांनी आजपर्यंत त्यांच्यापासून दूर झालेल्या व्यक्तीबद्दल अपशब्द काढलेला आहे. आणि जर तुम्हाला जर समजा याच्या बाबतीमध्ये जर काही लोकांना किंवा मीडियाला जर फारच आटापिटा असं बघता मला सोडून का जातात, काय जातात, हे जर विषय असेल तर मग तुम्ही हा प्रश्न राजकारणातल्या इतर लोकांना विचारा ना. जेव्हा 2014ला देवेंद्र फडणवीस सरकार होतं, अर्धी राष्ट्रवादी भाजपमध्ये होती, अर्ध काँग्रेस भाजपमध्ये होतं. अहो, काँग्रेसचा सर्वोच्च पदावर असलेला राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्ष नेता, संवैधानिक पदावर असलेला, तो पद घेऊन तो गेला ना तिकडं काँग्रेसमधून भाजपमध्ये. याच्याबद्दल काय नाही म्हणले काँग्रेसला लोक सोडून जातात म्हणून. तिकडं ज्योतिरादित्य शिंदेच्या संदर्भातलं बघा काय झालं होतं ते. त्याच्यानंतर सचिन पायलटच्या संदर्भातली काय घडामोडी होत्या ते बघा. म्हणजे शीर्ष नेतृत्व इतर पक्षात येईल. सचिन आहेर असेल, भास्कर जाधव असेल, ही सगळी मंडळी राष्ट्रवादीची बघा. त्याच्या संदर्भात काय झालं, शिवसेनेची काही मंडळी बघा. अशी कितीतरी तुम्हाला मी हजारो लाखो उदाहरणं देऊ शकतो. जेव्हा मनसेमधले जे काही लोक सोडून गेले, प्रवीण दरेकर पासून ते अन्य लोकांपर्यंत, जे त्यांचे 13-14 आमदार आणले असतात, त्याच्यापैकी किती लोक त्या मनसेमध्ये आहेत. या सगळ्या गोष्टींवर जेव्हा राजकारण म्हणून आपण बघतो ना, तर बाळासाहेबांकडे सुद्धा त्या दृष्टिकोनानं बघण्याचा एक विचार आपल्या मनात आला पाहिजे. बाळासाहेब या महाराष्ट्रातले एका जातीचे, धर्माचे, समूहाचे नेते नसून या महाराष्ट्राचे खरे लोकनेते आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा वारसा चालवतात, खोटा बनावट नाही. पण आता आपण बघितलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी तुम्हाला मताची टक्केवारी होती, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ती घसरली आणि एकंदरीतच असं दिसतंय की आता की वंचित बहुजन आघाडीकडे एक लोकांचा जो लोढा आहे तो कमी झाला असं दिसतंय. या गोष्टीवर आपण थोडंसं दूर दृष्टिकोनातून बघा. वंचित बहुजन आघाडीची एकूण निर्मिती बघा. या निर्मितीच्या दृष्टिकोनातून, रणनीतीच्या दृष्टिकोनातून, निवडणुकीच्या राजकारणामध्ये आम्हाला भले कमी जास्त काही झालेलं असेल, पण आमचा तो वंचितांना संधी देण्याचा, वंचितांचं राजकारण उभं करण्याचा, या देशामध्ये घराणेशाही, हुकुमशाही, गुंडगिरी, दंडेलशाही चिरडून या ठिकाणी लोकशाहीची पाळीमुळे मजबूत करण्यासाठीचा जो बाळासाहेबांचा अजेंडा होता,
तो रुजवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो ना. आज भटक्या विमुक्तातला कैकाळी समाजातला माणूस आम्ही प्रस्थापित मुंडेच्या त्या ठिकाणी बीडमध्ये आम्ही लोकसभेचा उमेदवार दिला. त्या ठिकाणी शरदचंद्र वानखेडे मायक्रो ओबीसीचा माणूस आम्ही जालन्यामध्ये रावसाहेब दानवेच्या विरोधात लोकसभेला उमेदवार दिला. प्रफुल्ल पटेलच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही भंडारा गोंदियामध्ये भोई समाजाचा माना समाजाचा त्या ठिकाणी उमेदवार दिला. तिकडं शिंपी समाजाच्या 22 करताही उमेदवार दिला. पुण्यामध्ये वडर समाजाचे अनिल जाधव दिले. आम्ही आमचा विचार रुजवण्यामध्ये यशस्वी झालो. आणि राहिला प्रश्न काय आहे भुजबळ साहेब, निवडणुकीच्या राजकारणाचा बघा. 16 वर्ष शिवसेनेला पहिला आमदार निवडून आणण्यासाठी लागले. 25 वर्ष जवळपास भाजपला सत्तेमध्ये येण्यासाठी लागले. राष्ट्रवादीला काय किती वर्ष लागले तुम्हाला माहिती आहे सत्तेमध्ये येण्यासाठी. या सगळा जर विचार केला, आम्ही आमच्या पक्षाची रणनीती बदलू, आम्ही आमच्या पक्षाची ध्येय धोरणामध्ये सुधारणा करू, आम्ही आमच्या पक्षामध्ये वेगळ्या पद्धतीची वाटचाल काही करता येते का ते बघू, आम्ही परत ताकदीनं कामाला लागू, परत लोकांपर्यंत जाऊ, बोलू, चर्चा करू, कार्यकर्त्यांचं मत समजून सांभाळून घेऊ, समाजापर्यंत जाऊ, गाव वस्ती वाडे तांड्यापर्यंत जाऊ, लोकांच्या भावना प्रश्न लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊ, गावापर्यंत मतदारांच्या घरापर्यंत जाऊ, कार्यकर्त्यांपर्यंत जाऊ, सगळे प्रश्न समजून घेऊ. आम्ही आमच्यात जर काही सुधारणा बदल करणं गरजेचं असेल तर ते पण करू. आणि आम्ही आमच्या याच्यामध्ये रणनीतीमध्ये बदल करायचा ते पण करू. आणि आम्ही जाऊ ना, प्रयत्न करू ना. आम्ही निवडणुकीच्या राजकारणात हसलो असेल, हरलो असेल, पण मनाने नाही हरलो आम्ही. आमचं सामर्थ्य, आमची जिद्द, आमची चिकाटी मजबूत आहे. कारण आमच्याकडे कुठलाही दाग नसलेला बेदाग चारित्र्यवान नेता आहे जे देशात इतर कुणाही पार्टीकडे. त्यामुळे आमच्याकडे आत्मविश्वास आहे, आमच्याकडे स्वाभिमान आहे, आमच्याकडे आमचा स्वच्छ चरित्राचा नेता आहे. आणि प्रचंड पद्धतीने लढण्याची आमची बळ देणारी, ऊर्जा देणारी आमच्या इकडे त्या ठिकाणी लिडरशिप आहे. त्यामुळे आमच्या या निवडणुकीच्या 2019ल्या राजकारणामध्ये काय नाही, निवडणुकीच्या राजकारणात जय पराजय होत असतो, असा काही फार लोक पण आता सोडून जातात असं म्हणतात. अजिबात नाही, लोक सोडून गेलेले नाही. प्रचंड मोठा आपल्याला प्रतिसाद आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीचं स्वागत होत आहे. दर दिवशी पक्ष प्रवेश चालू आहेत. गाव गाडे वस्ती वाड्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. आज नाही म्हणलं तरी 4-4.5 हजार ग्रामपंचायतीमध्ये आमचे सदस्य आहेत. जवळपास 3200च्या जवळजवळ ग्रामपंचायतीच्या याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहोत. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या याच्यामध्ये आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आमची कामं चालू आहे. आणि लोक उत्स्फूर्त पद्धतीनं जोडत आहेत. म्हणजे कधी कालचं तुमच्या पुण्यामधलं काय आंबेडच्या ओढ्यातलं आंदोलन असेल, त्या ठिकाणी NRCच्या संदर्भातलं आंदोलन झालेलं असेल, ओबीसीच्या संदर्भातला विषय असेल, छोट्या मोठ्या दैनंदिन ज्या काही घटना आणि घडामोडी घडतात त्या प्रत्येक प्रश्नांवर बाळासाहेब आणि त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व महाराष्ट्रातले पदाधिकारी क्षणार्धामध्ये त्या ठिकाणी सहभागी होतात लोकांच्या सुखदुःखामध्ये. आज लॉकडाऊनमध्ये कोरोनाचा जर विचार जर केला तर सर्वोच्च जर त्या ठिकाणी काम जर केलं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी केलं, कार्यकर्त्यांनी नेत्यांनी केलं. त्या ठिकाणी नांदेडमध्ये फारुख अहमदने असतील, त्या ठिकाणी स्वतःचे पैसे घालून जवळपास 5000 कुटुंबांना अन्नधान्याची व्यवस्था केली. तिकडे बुलढाण्यामध्ये असेल, औरंगाबादमध्ये असेल, म्हणजे आम्ही दोघं असतील त्या ठिकाणी आनंद आमच्या इकडं अशोक सोनवणे असतील, तिकडे नागपूर भागामध्ये असेल, मुंबई भागामध्ये असेल. आज कोरोनाच्या परिस्थितीमध्ये निवडणुकीच्या राजकारणात मताच्या राजकारणामध्ये काही कमी जास्त होईल, पण माणसं या देशामध्ये टिकले पाहिजे, जगले पाहिजे, ताठमानेने उभे राहिले पाहिजे आणि संघर्ष करण्यासाठी कंबर खोसून स्वाभिमानाने त्या ठिकाणी उभे राहिले पाहिजे. यासाठी आमची लढाई जी चालू आहे ते आमचं चालू म्हणजे जनजागृतीची राजकीय स्वरूपाची आता हे सगळं आमची लढाई चालू आहे. तुम्ही सगळं बघितलं असेल की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती बाळासाहेब आणि संभाजी भोसले हे एकत्र आले. याच्याकडे तुम्ही कसं बघता? कसं बघता म्हणजे काय, याच्यामध्ये जे बाळासाहेबांनी स्टेटमेंट सांगितले की राजकारणाचा शिळेपणा जाऊन ताजेपणा आला पाहिजे, यासाठी जी काही संभाजीराजेंनी जी भूमिका घेतलेली आहे त्या ठिकाणी जर एखादा समाज आपल्या न्याय हक्क अधिकारासाठी जर लढत असेल तर त्यांच्या पाठीशी उभा राहणे हे काही गैर नाही ना. त्यामुळे कोणी जर अन्यायग्रस्त एखादा माणूस त्याच्या मदतीची जर अपेक्षा करत असेल किंवा त्यांची न्यायिक भूमिका असेल तर त्यांच्या बाजूने उभं राहणं हेच लोकशाहीमध्ये सर्वात मोठं त्या ठिकाणी तंत्र आहे. बघा, एक उदाहरण सांगतो मी. गोवारी समाजाचा, माना समाजाचा, आदिवासी समाजाचा प्रश्न उभा होता या महाराष्ट्रामध्ये, बाळासाहेब त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यानंतर त्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न आला होता, बाळासाहेब त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यानंतर मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला होता, बाळासाहेब त्यांच्या पाठीशी उभे राहिले. धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला होता, बाळासाहेब त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आज मराठा आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला, बाळासाहेब त्यांच्या पाठीशी उभे आहेत. न्यायिक पद्धतीनं, संवैधानिक पद्धतीनं त्यांना त्यांच्या जर काही देणं मिळत असेल तर त्यांच्या बाजूने उभं राहणं हे लोकशाहीमधलं सर्वात मोठं प्रतीक आहे. त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. दळवी सर, तुम्ही म्हणताय की आता वंचित बहुजन आघाडीची लोकविण्याची प्रक्रिया चालू आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक येत आहेत, परंतु आज तुमचं राजकीय जर बघितलं तर ओबीसीच्या प्रश्नांवरती सर्वपक्षीय बैठक लोणावळ्यामध्ये घेण्यात आली, परंतु वंचितच्या लोकांना तिथं बोलावण्यात आलं. तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला बोलवण्यात आलं नव्हतं. नाही, बाईक सांगा, लोणावळ्याची जी बैठक होती ती बैठक ओबीसीची होती असं दाखवल्या जात आहे, भासवल्या जात.
ती ओबीसीची बैठक होती, तर मग त्याच्यात वडेट्टीवार मंत्री आहेत, ओबीसी त्यांच्याकडे खातं आहे, नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, आमदार आहेत, ते त्या बैठकीमध्ये, बावनकुळे त्या बैठकीमध्ये होते, भुजबळ त्या बैठकीमध्ये होते. आता यांचा जर एकूण विचार केला आणि हे जर बाबासाहेबांचा मंडल आयोगाचा वारंवार रेफरन्स देऊन जर ओबीसीची बाजू मांडतात असं तुम्हाला वाटत असेल, तर ह्या ओबीसी मधल्या प्रस्थापित नेत्यांना जेव्हा त्यांच्या पक्षात मिनिस्ट्रीमध्ये काम करायला जेव्हा कमी जास्त डावलल्यासारखं वाटते, तेव्हा त्यांना वाटते की मी ओबीसी हो. बरोबर आहे. आणि जेव्हा ओबीसीच्या नावावर काही घ्यायचं असते तर मग ते सगळं आपल्याच घरात भरायचं असतं. मग ते जे बाळासाहेब सांगतात की 169 घराणी, मराठा समाजातील 169 घराण्यांनी जी सत्ता हे केली म्हणजे हडप केलेली आहे, तर तीच ओबीसीच्या याच्यामध्ये आहे ना. मग ती मुंडे असतील, वडेट्टीवार असतील, नाना पटोले असतील किंवा तत्सम असतील, यांच्यात आणि त्यांच्यात फरक काय नाही. आणि सर्व पक्षीचा काय संबंध आहे. राजकारणात आणि मिनिस्ट्रीमध्ये संधी मिळत नाही किंवा पाहिजे तेवढं आपल्याला लाटायला मिळत नाही, म्हणून ती असंतुष्ट लोकांची मिटिंग होती, ती काय ओबीसीची नव्हती. बरोबर. यापूर्वीच नाना पटोले यांनी आम्ही वंचित आघाडीसोबत जाऊ असं वक्तव्य केलं होतं, पण याच्यावरती आपल्या पक्षाकडनं काही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. काय आवश्यकता नाही, ते त्यांचं ते काम करत असतात, आम्ही आमचं काम करत असतो. म्हणजे जाणार का तुम्ही काँग्रेससोबत? नाही, मी काय म्हणत आहे, आम्ही काँग्रेससोबत जाणार, आम्ही काँग्रेससोबत नाही जाणार, त्याच्यावर पक्षश्रेष्ठी जे काही निर्णय घ्यायचा योग्य वेळी ते घेतील. आमच्याकडून त्याचा काय असा विषय नाही. आम्ही आमचं काम करत आहोत, ते त्यांचं काम करत आहे. कदाचित बऱ्याचदा काँग्रेसवाल्या आणि राष्ट्रवादीच्या लोकांना काय असते की हवेचं रूप बदललं की कुठेतरी काही कमी जास्त गालबोट लावता येते का, त्याचा एखादा छोटासा प्रयोग ते करत असतील. आम्ही आमच्या कामामध्ये दल्ली ना, ते त्यांचं काम करत असतील. दरविषय माझा तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा एक प्रश्न आहे की आपण वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक होता, हो, त्यानंतर राज्याचे प्रवक्ते झाला, त्यानंतर महासचिव, आता उपाध्यक्षपद. हो. कसं तुमचा अनुभव आहे? ह्या ठिकाणी मी परत एकदा सांगतो की माझ्यासारख्या माणसाला ज्यांच्या पुऱ्या संपूर्ण खानदानीमध्ये कधी कोणी ग्रामपंचायतची निवडणूक लढवलेली नाही, अशा म्हणजे एका मायक्रो ओबीसी समाजातल्या माणसाला बाळासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने पूर्णरित्या मला संधी दिली. डायरेक्ट मी म्हणजे माझे वडील तसे खऱ्या अर्थाने मी 3ऱ्या वर्गात असताना निधन झालं त्यांचं. माझ्या घरात कोणालाही राजकीय वारसा नाही, मी 3ऱ्या वर्गात होतो. आणि माझं गाव म्हणजे तिथून तालुक्यावरून जिल्हा असं खूप दूर, म्हणजे परिस्थितीने एकूण गरजकार माझी आहे, रोजमजुरी करून आम्हाला या ठिकाणी शिकवणं असेल किंवा आम्हाला समोर नेणं असेल, आणि त्या याच्यामध्ये आम्हाला राजकारण किंवा ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये गंधन होता. परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी मला त्या ठिकाणी जेव्हा बोलण्याची संधी मिळाली आणि ज्यावेळेस मी त्या भूमिका मांडल्या, त्यावेळेस मला त्या ठिकाणी राज्याचा प्रवक्ता केलं, स्टार प्रचारक केलं, राज्याचा महासचिव केलं आणि राज्याचा उपाध्यक्ष केलं. ही माझी चढता जो आलेख आहे बाळासाहेबांकडून केलेला, ही एक अविस्मरणीय माझ्या जीवनात एक सर्वात मोठी भेट आहे. आणि हाच एक विषय आहे की जो गोविंद दळवी कधी यात्रेमधल्या आकाश पाळण्यात बसला नाही, त्या गोविंद दळवीला 14 एप्रिलच्या दिवशी, म्हणजे जगामध्ये जी 14 एप्रिल बहुजन समाजामध्ये एक दिवाळीच्या सणापेक्षाही मोठ्या पद्धतीने साजरी केली जाते, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू सोलापूरमधून अकोल्याला मला हेलिकॉप्टरनं प्रवास करतो. जो गोविंद दळवी कधी त्या आकाश पाळण्यामध्ये बसला नाही ना, कधी फार मोठ्या एखाद्या याच्यामध्ये नाही बसला, तो डायरेक्ट हेलिकॉप्टरमध्ये बसला. ही एक माझ्यासाठी जीवनामध्ये एक अविस्मरणीय घटलेली घटना आहे. ज्यावेळेस मी हेलिकॉप्टरमध्ये मला बाळासाहेबांनी बसण्यासाठी जे म्हणजे बोलवलं एअरपोर्टला सोलापूरच्या, त्यावेळेस अक्षरशः मी बसल्यानंतर मी गोंधळून गेलो चक्र. म्हणजे मला कल्पनाही नव्हती की मला बाळासाहेब हेलिकॉप्टरमध्ये बसवणार आहेत किंवा नेणार आहेत किंवा काही करणार आहेत म्हणून. माझ्या ते स्वप्नात सुद्धा तो विषय नव्हता. आणि बसल्यानंतर मला जो अविस्मरणीय जो प्रसंग होता की मला म्हणजे घाबरत होतो, मी गोंधळलो होतो. मला असं वाटत होतं काय आता हे आपल्या आयुष्याचा शेवटचा क्षण आहे काय, मी फार गोंधळून गेलो होतो. माझ्या अंगावर काटे येत होते, डोळे बंद केले होते मी आणि असा डायरेक्ट गपचूप बसलो होतो. तो मला बेल्ट वगैरे काही लावायचं, कारण कधी बसलं नाही, कधी बघितलंय, त्यामुळे तो काही मागायचा प्रश्न नाही. स्वतः ते बाळासाहेबांनी सांगितल्यानंतर ते मला हे पण लावून दिलं त्यांनी कानाला. आणि जेव्हा हेलिकॉप्टरनी त्या ठिकाणी उडान घ्यायला सुरुवात केली तर मला चक्कर आली, मी डोळे बंद करून होते आणि मनातल्या म्हणत होतो बाबा गोविंद दळवी, आता तो आयुष्यातला तुझ्या शेवटचा क्षण आहे, आता काही खरं नाही तुझं. पण एवढं घाबरल्यानंतर सुद्धा जेव्हा थोडंसं हिंमत करून बाळासाहेबांकडे बघत होतो, त्यावेळेस थोडंसं अजून थोडंसं प्रेशर येत होतं. परंतु 5-10 मिनिटाच्या अंतराने बाळासाहेबांच्या लक्षात आले की मी घाबरते. मला विचारलं साहेबांनी की काही भीती वगैरे वाटते का म्हणून, तर मी सांगितलं साहेबाला, हो साहेब भीती वाटते साहेब, काही नाही म्हणले. आणि मग गप्पा गोष्टी करत 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 हळूहळू तो ठिकाणी मला हेलिकॉप्टरचा प्रवेश केला. सांगायचं तात्पर्य एकच आहे, ज्यांनी टीव्हीत कधीतरी हेलिकॉप्टर बघितलं होतं, प्रत्यक्षात नाही आहे. आणि अशा गोविंद दळवीला बाळासाहेब आंबेडकरांनी थेट हेलिकॉप्टरमध्ये बसवलं. जे टीव्ही पुढे बसत होते लोक, जे गोविंद दळवी कधी त्याला माझ्या घरात आजही टीव्ही नाही, सर्वे करू शकता तुम्ही करायचं असेल, त्या गोविंद दळवीला त्या ठिकाणी डायरेक्ट गावातून खेड्यापाड्यातून उचलून राज्याचा प्रवक्ता करून हर्षवर्धन पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोघांच्या मधात IBN लोकमतला नेऊन बसवलं डिबेटसाठी. म्हणजे गोविंद दळवी कुठं, गोविंद दळवीची एकूण काय प्रक्रिया आहे आणि कोणाच्या समोर डिबेटला बसवत आहे, ही जी राजकीय क्रांती आहे
संधी देण्याची. तुम्ही म्हणताय सगळी राजकीय क्रांती, परंतु अजून वंचित सत्तेमध्ये आलेली नाही. येईल संधी, वंचित सत्तेमध्ये येईल. वंचित सत्तेमध्ये आली नाही याचा अर्थ काय आहे? जे पक्ष सत्तेमध्ये नव्हते त्या पक्षांनी ज्यांची ती वाटचाल होती, तुम्ही त्या पक्षांचा आणि वंचितचा एकूण अभ्यास करा आणि वाटचालीच्या संदर्भामध्ये जेव्हा तुमचं विश्लेषण तुम्ही अंतिम टप्प्यावर सारांशावर जाल त्यावेळेस तुम्हाला निश्चितपणे वंचित बहुजन आघाडीची पावलं सुद्धा सत्तेच्या दिशेने पडताना. आज मला सांगायचं आहे, आमचे 10 ते 12 उमेदवार 2 ते 3 हजार मताच्या फरकाने पडलेले आहेत. 37 ठिकाणचे आमचे उमेदवार एक 15 ते 17 हजाराच्या फरकाने पडलेले आहेत. आज आम्ही कमी मताने गेलो, येत्या काळामध्ये आम्ही आमच्या ताकदीने लढू. येत्या काळात आम्ही सत्तेमध्ये जाण्यासाठी पूर्ण रणनीती तयार आहे आमची, पूर्ण निवडणुकीची तयारी झालेली आहे आमची, पूर्ण ताकदीनिशी आमची यंत्रणा सुरू झालेली आहे आणि कामासाठी सगळे बाळासाहेबांच्या सगळे म्हणतायच. आपण बघितलं असेल की ओबीसीच्या मुद्द्यावर धनराज वंजारींनी वेगळी भूमिका मांडली आणि तुम्ही त्यांची हकालपट्टी केली. आता तुमची ओबीसीच्या काय तुमची भूमिका आहे? नाही, हकालपट्टी वगैरे केलेली नाही. परत तुम्ही तोच मुद्दा आणलेला. आम्ही हकालपट्टी केलेली नाही. ओबीसीचं संघटन उभं करण्यासाठी वंजारी साहेबांनी जी काही मागणी केली होती तर त्याची पूर्तता करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना ओबीसीचं संघटन वाढवण्यासाठी संधी दिली आणि राजकीय पक्षातून म्हणजे राजकीय कामकाजातून त्यांना मुक्त केलं. तुमची ओबीसीच्या आरक्षणावर काय भूमिका आहे? आम्ही ओबीसीच्या बाजूनं आज हे 3-4 लोक ओरडत असतील. आता मला सांगा, ओबीसीच्या संदर्भात केंद्र सरकारकडे जो काही सेन्ससचा जो डाटा शिल्लक आहे ते देत नाही, तरी भाजप त्याच्यावर आंदोलन करते. ज्यांच्या हातात ती जनगणना करून कोर्टात रिपोर्ट सादर करण्याची ताकद आहे, तयारी आहे, ते राज्य सरकार ओबीसीच्या संदर्भात आंदोलन करून मेळावा घेते. म्हणजे हे दोघेही नौटंकी करतात. परंतु मंडळ आयोगाच्या लागू करण्याच्या प्रक्रियेपासून ते ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सातत्यानं बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका राहिली आहे ओबीसीच्या बाजूने, ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणामध्ये. त्यामुळे आम्ही ओबीसीच्या बाजूने आमची भूमिका कायम आहे. आम्ही कुठेही मागा घेतली नाही. दळवी सर, आता आपण बघतोय की पुणे, कोल्हापूर महानगरपालिकासारख्या अशा 10 महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत. पक्षाची काय परिस्थिती आता सध्याच्या काळात महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी बाळासाहेबांनी मला संधी दिली काम करण्याची, माझ्याकडे पक्षाचा जो निवडणूक विभाग दिलेला आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, आता तोंडावर 2 जिल्हा परिषदेच्या आहेत, 65 नगरपंचायती नगरपालिका आहेत आणि 10 महानगरपालिका आहेत. अशा सगळ्या या आता ओबीसी आरक्षणाच्या 5 वगळून ज्या निवडणुका आहेत, या सगळ्या निवडणुकांच्या परिक्षेत्रामध्ये आम्ही पूर्णतः तयारीला लागलेलो आहोत. संघटनात्मक बांधणी पूर्ण तिथे झालेली आहे. निवडणुकीची प्रशिक्षणाची प्रक्रिया झालेली आहे. आम्ही निरीक्षक त्या ठिकाणी दिलेले आहे आणि निवडणुकीच्या तयारीसाठी आम्ही कंबर कसून मैदानात उतरलेलो आहे. पूर्ण तयारी झालेली आहे. त्यामुळे आम्ही कुठेही कमी पडणार नाही. निवडणुकीच्या राजकारणात, संघटनात्मक बांधणीच्या राजकारणात, जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये. आता गेल्या वर्षी काही निवडणुका नव्हत्या तरी बाळासाहेब आंबेडकरांनी लोकांच्या रोजगाराच्या संदर्भामध्ये आंदोलन उभं केलं होतं. त्यामुळे आम्ही सातत्यानं जनतेच्या प्रश्नावर लढण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि ते आम्ही लढत आहोत. दळवी सर, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की आता आपण एक तरुण आहात, युवक आहात, वंचित बहुजन आघाडीकडे तुमच्याकडे वेगळा चेहरा म्हणून बघितलं जातं. आता ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुण युवकांना तुमचा काय संदेश असणार आहे? मला एकच या ठिकाणी बघा भुजबळ साहेब, संदेश एकच आहे. कुठलाही पक्ष सत्तेमध्ये जाण्यासाठी किंवा त्या ठिकाणी विजय प्राप्त करण्यासाठी एक कालावधी लागतो. 25-30 वर्ष जवळपास भाजपला गेली. 2 खासदाराच्या 300च्या वर त्यांनी आकडा नेला. बरोबर आहे. 16 वर्ष बाळासाहेब ठाकरेंना पहिला आमदार निवडून आणण्यासाठी लागला. त्या ठिकाणी राष्ट्रवादीला काय किती वर्ष लागली, त्या ठिकाणी मनसेला काय परिस्थिती आहे. थोडासा आपण सकारात्मक दृष्टिकोन जर ठेवून, संयम ठेवून जर आपण कामाला लागलो तर माझा विश्वास आहे या महाराष्ट्रामध्ये राजकीय सत्ता आणि संधीपासून जो समूह, जो समाज, जो तरुण या ठिकाणी वंचित आहे, त्या प्रत्येक तरुणाला सोबत घेऊन त्याला पाहिजे त्या पद्धतीची या राजकारणामध्ये संधी देऊन आपण सत्तेमध्ये पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे आणि सर्वव्यापी लढा उभारत आहे आणि सर्व प्रश्नावर त्या ठिकाणी लढण्याची तयारी करत आहे आणि सर्वांना संधी देण्याची पुरेपूर रचना पक्षाने केलेली आहे. त्यामुळे थोडासा संयम ठेवावा लागेल. निश्चितपणे सत्तेमध्ये आम्ही पोहोचू असा आमचा आशावाद आहे. धन्यवाद दळवी सर. आपण जागृती न्यूजला वेळ दिला आणि जागृती न्यूजच्या जे काही माध्यमातून तुम्ही भूमिका मांडली रोखोक अगदी निर्भीडपणे आणि जे काही प्रश्न तुम्हाला विचारले गेले त्याचे तुम्ही मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता तुम्ही त्याची उत्तरं दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा मी जागृती न्यूजच्या माध्यमातून तुमचा आभार व्यक्त करतो. आणि जे काही आता मी बाळासाहेबांच्याबद्दल बोललो असेल तर आपण सगळे कसे काय हसत खेळत त्याची उत्तरं दिली. आपण अदरवाईज न घेता आपण हे मुलाखतीचाच भाग म्हणून इथं सोडावा आणि पुन्हा एकदा मी तुमचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपले पण खूप खूप आभार आणि माझी एकच विनंती आहे आपल्या माध्यमातून सर्व मीडियाला की बाळासाहेबांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलावा. एवढीच एक रास्त अपेक्षा आहे. या ठिकाणी आपले पण आभार. धन्यवाद.